महाराष्ट्रातील सर्व महावितरण विद्युत सहाय्यक या पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचे हॉल तिकीट आलेले आहे किंवा ज्यांची परीक्षा आहे म्हणजेच महावितरण विद्युत सहाय्यक पदाचे जेवढे काही उमेदवार आहे त्यांच्यासाठी आपण काय केलं आहे, फायनल परीक्षेच्या पूर्वी एक पुन्हा परीक्षा ठेवलेली आहे, जेणेकरून फायनल परीक्षेला जाताना त्या सर्व चुका व्हायला नको, म्हणजे त्या चुका इथेच करायच्या आणि इथेच त्याला दुरुस्त करायच्या, म्हणजे तुम्ही फायनलमध्ये तुमच्या चुका काय करू शकता, टाळू शकता. उदाहरणार्थ टाइम मॅनेजमेंटचीच गोष्ट झाली की नेमकं सोडवायचं कोणाला पहिले, टेक्निकल सोडवायचं की नॉन टेक्निकल, मराठी घ्यायचं की रिझनिंग घ्यायचं की ॲप्टिट्यूड, हा सर्व बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. तर त्यासाठी जोपर्यंत तुम्ही फुल टेस्ट देणार नाही तोपर्यंत ते तुमच्या लक्षात येणार नाही. तर त्याच्यासाठी आपण काय केलं आहे, पूर्वीच आपण आगाज करून ठेवलेला होता की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण काय करणार, एक फ्रीमध्ये टेस्ट घेणार. फ्रीमध्ये टेस्ट घेणार, सर्वांसाठी ती सारखी असणार, म्हणजे त्याची लेवल कशी जरी असली तरी सर्वांसाठी तो पेपर कसा असणार, सारखा असणार. याच्यात मार्काचं आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला रँक किती येत आहे किंवा किती विद्यार्थ्यांमध्ये आपण कुठे पोहोचलो ते आपल्यासाठी काय सर्वात महत्त्वाचं आहे. तर त्याच्याचबद्दल तुम्हाला या सेशनमध्ये माहिती देणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना आपली रँक समजायला येणार किंवा सर्वांना समजणार की नेमकं आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आपण पोहोचलो किंवा कुठपर्यंत आपला अभ्यास पोहोचलेला. ठीक आहे, त्याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की नेमकं काय आहे, कसं आहे, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये एक एक सांगतो मी. ठीक आहे, बघा हे जे तुम्हाला परीक्षा जी होणार आहे ती कशासाठी घेत आहे आपण, महावितरण म्हणजे जे विद्युत सहाय्यक पद आहे, महावितरणमध्ये जे विद्युत सहाय्यक पद आहे त्या पदाकरिता आपण काय करताय, ही टेस्ट घेत आहे. मग त्याच्यामध्ये सेमीफायनल मॅच म्हणू शकता, काय म्हणू शकता, सेमीफायनल म्हणू शकता, म्हणजे फायनल मॅचच्या पूर्वीची मॅच किंवा परीक्षेपूर्वीची पण एक परीक्षा, त्याला आपण सेमीफायनल म्हणू. ठीक आहे, आणि ती कशी असणार, फ्रीमध्ये असणार सर्वांसाठी, म्हणजे अख्खे जे विद्यार्थी आहेत सर्वांसाठी फ्री असणार. तारीख 14 मे आहे, 14 मेची परीक्षा असणार. सकाळी 7 ला सुरू होणार आणि रात्री 11:59 म्हणजेच रात्री जवळपास 12 वाजता ती काय होणार, बंद होणार. मग दुसऱ्या दिवशी आपण त्याची रँक आहे जे काही आहे तुम्हाला डिटेलमध्ये ते सर्व PDF स्वरूपामध्ये मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपण कुठे आहोत ते तुम्हाला समजायला येईल. म्हणजे इथनं काय होणार की तुम्ही स्वतःचीच पातळी तपासू शकता की नेमकं आपण कोणत्या नंबरला पोहोचलो. ठीक आहे, आता या टेस्टचा मुख्य उद्देश काय सांगतो की तुम्हाला तुमचे कमजोरी तुमच्या लक्षात येईल की नेमकं कोणते टॉपिक बाकी आहे किंवा काय करायला पाहिजे, कोणता पार्ट आपला कमजोर आहे, कशामध्ये आपल्याला मार्क्स कव्हर करायचे आहे ते सर्व तुमच्या लक्षात येणार. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला श्रेणी माहिती होणार, म्हणजेच तुम्हाला रँक समजणार. आता बघा सर्वात महत्त्वाची एक नोट इथे सांगून देतो की मार्क किती येत आहे त्याच्याशी काही घेणं देणं. बरेच विद्यार्थी अंधश्रद्धेत असतात. अंधश्रद्धा म्हणजे कोणती की नाही 80 मार्काचा पेपर आहे तर मला 70 आले पाहिजे. अरे तर मी अशी पण टेस्ट काढू शकतो की तुम्ही 80 पैकी 80 घेऊ शकता, आणि मी अशी पण टेस्ट काढू शकतो की तुम्हाला 80 पैकी 10 पण तुम्ही घेणार नाही, अशी टेस्ट होऊ शकते. त्याला अर्थ नाही की तुम्हाला मार्क किती आहे, कारण बघा अशी टेस्ट असली की 80 पैकी 80 सर्वांनाच 80 मिळणार, सर्वांना 80 मिळणार, मग तुमची रँक तुम्हाला समजणार कशी, बरोबर आहे. आणि जर समजा मी एवढी कठीण काढली की तुम्हाला 10 मार्क मिळणार सर्वांना, तरी रँक समजणार नाही, बरोबर आहे. आणि कसं आहे, म्हणून ते मधामध्ये म्हणजे मधली लेवल असते की त्याच्यातनं होणार सर्वांसाठी ती लेवल कशी असते, सारखी असते सर्वांसाठी. कसाही जरी पेपर काढला तुम्ही, जसं महापारेषणने आपल्याला एक धडा दिला, कोणता धडा की एवढा सोपा पेपर काढला की तू कटअप 100 पार करून टाकला, कटअप 100 पार करून टाकला. तोच जर पेपर कठीण असता तर कटअप काय झाला असता, याचा 100च्या खाली आला असता. तर हे सर्व डिपेंड करते की नेमका पेपर कसा आहे. तर तुम्हाला मार्क किती मिळाले गरज नाही, म्हणजे जसं समजा की महापारेषणमध्ये 100 वर तुमचं सिलेक्शन झालं असणार तर महावितरणमध्ये गरजेच नाही की 100 वर होणार, तिथे 120 पण होऊ शकते, कारण तो पेपर त्याच्यापेक्षा जर सोपा आला. तर हे सर्व डिपेंड कशावरती करते की टेस्टची लेवल काय. तर तुम्हाला मार्काचं काही घेणं देणं नाही आहे. सर्वात म्हणजे हीच परीक्षा म्हणून नाही, कोणती परीक्षा असो, कोणती टेस्ट होतो, मार्काचं काही करायचं नाही. आपण किती नंबरवरती येत आहोत ते आपल्यासाठी काय सर्वात महत्त्वाचं आहे. ते रँक सर्वात महत्त्वाची असते, ते लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे चुका दुरुस्त करायच्या, दोन्ही पण कामं याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. ज्यांनी मागच्या वेळेस फॉलो केलं आणि ज्यांनी माझं ऐकलं त्यांना त्यांचा रिझल्ट विचारा किंवा त्यांना विचारा की नेमकं आपल्यासोबत काय झालं, आणि ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्याशी पण तुम्ही बोलू शकता आणि विचारू शकता की नेमकं टेस्टचा नेमका आपल्याला फायदा काय पडला. तर ठीक आहे, आता टेस्ट कधी आहे काय नाही तर तुम्हाला सांगितलं 14 मेला आहे, 14 मे 2025 सकाळी 7 ला सुरू होणार आणि रात्री 12 वाजता काय होणार, संपून जाणार. मग याच्यासाठी नेमकं पॅटर्न काय असणार परीक्षेचा, आता तुम्हाला माहिती आहे नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला 75 प्रश्न आहे 80 मार्कासाठी आणि 75 मिनिट दिले आहे. आणि याच्यामध्ये 1/4 काय, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 काय, निगेटिव्ह मार्किंग. याचाच अर्थ असा की यामधलं म्हणजे हे जे 25 प्रश्न आहे या 25 मध्ये जे मार्क आहे 2.2 मार्काचा एक प्रश्न आहे, जर याची निगेटिव्ह काढली तर -0.55 काय होतं, निगेटिव्ह होतं. तसंच हे जे पूर्ण नॉन टेक्निकल आहे हे 0.5 मार्काचा एक प्रश्न आहे आणि याची जर निगेटिव्ह मार्किंग पकडली तर 0.125 होतं, काय होतं 0.125 हे निगेटिव्ह याचे आणि हे निगेटिव्ह याचे. असे एकूण 25, 20, 15 असे प्रश्न आहे. टोटल प्रश्न 75 झाले.
मिळाले. मार्क आहे तुमचे 55, 10, 7.5, 7.5, 80 आणि मिनिट तुम्हाला सर्व मिळून मिळाले 75. म्हणजे आता तुम्हाला याच्यात समजणार की नेमकं आपण कोणतं पहिले सोडवायचं आणि कोणतं नंतर सोडवायचं. मग आता टेस्ट जर द्यायचे, हा पॅटर्न आहे, हा पॅटर्न आहे, फायनल पॅटर्न आहे जो परीक्षेला येणार आहे, जो परीक्षेसाठी डिझाईन झालेला आहे. मग याच्यासाठी नेमकं तुम्ही काय कराल, याच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं की ॲप डाउनलोड करायची CSTA लॉन्चपॅडची. बऱ्यापैकी 99% तुमच्याकडे आहेत, 99%, 1% आता प्लस मायनस आता नवीन एखादा जर असला कॅन्डिडेट त्याच्यासाठी फक्त नवीन आहे. ठीक आहे, तर प्रोसिजर सांगतो की नेमकी टेस्ट द्यायची कशी, तर स्टेप वाईज सांगतो सर्वांना. ठीक आहे, आणि टेलिग्राम चॅनलवर जर जोडून राहिले तर हे सर्व टेलिग्राम चॅनलवरती पण मिळून जाईल की मतलब स्टेप वाईज म्हणजे कशी तुम्हाला टेस्ट द्यायची. बघा, सर्वात पहिले तुम्हाला ॲप डाउनलोड करायची. ॲप डाउनलोड केली की लॉग इन करायचं तुमच्या नंबरनी आणि ऑलरेडी तुमच्याकडे आहे मला माहिती आहे तरी पण. ठीक आहे, पहिली स्टेप आहे की स्टोअरमध्ये जायचं. इथे स्टोअर आहे, तुम्हाला ॲरो दिला आहे स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये स्टोअरमध्ये गेलं की तिथे हाय व्होल्टेज 3.0 टेस्ट शोधायची आणि ती फ्रीमध्ये आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, टेस्ट फ्रीमध्ये नाही, उद्याची टेस्ट फ्रीमध्ये आहे. हे टेस्ट सिरीज फ्रीमध्ये असं नाही म्हणताय, उद्याची टेस्ट काय फ्रीमध्ये आहे, म्हणजे जे 14 तारखेला आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये जायचं, इथं पैसे लिहिलेले दिसणार, पे म्हणणार पण पे करायची गरज नाही, टेस्ट खरंच आणि खरंच फ्रीमध्ये. ठीक आहे, तर हाय व्होल्टेज 3.0 शोधायचं. 3.0 शोधलं, कुठे दिसते तर निळ्या कलरचं बॅनर आहे, ते झाली तुमची स्टेप नंबर 2. त्याच्यावरती क्लिक केलं की मग तुम्हाला असं पेज ओपन होणार. या पेजवरती आले की वरती कंटेंट नावाचा ऑप्शन आहे. पहिले ओव्हरव्ह्यू आहे, ओव्हरव्ह्यूच्या बाजूला कंटेंट आहे, स्टेप नंबर 3. जसं तुम्ही कंटेंटवर क्लिक केलं तुम्हाला पहिल्याच नंबरवरती फ्री महावितरण फुल टेस्ट असा ऑप्शन दिसणार. म्हणजे तीच काय फ्रीवाली टेस्ट आहे, 14 मेची टेस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं, टेस्ट देऊ शकता. टेस्ट देताना लक्षामध्ये ठेवा की एकच अटेम्प्ट आहे, कारण की टेस्ट आहे ना, एकच अटेम्प्ट आहे. प्रामाणिकपणे टेस्ट द्या, असं समजा की फायनल परीक्षा आहे, फायनल परीक्षा असं समजा. आणि होते तिथपर्यंत जर तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर असणार किंवा अरेंज होत असणार तर त्या पद्धतीने तुम्ही अरेंज करून काय करा, पेपर द्या. अरेंज पेपर म्हणजे कसं तुम्हाला, कारण की मोबाईलवर देणं आणि कम्प्युटरवरती देणं याच्यामध्ये कमीत कमी 2-3 मिनिटाचा काय पडतो, फरक पडतो. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते की फायनल पेपरची फिलिंग कशी असते. तर ठीक आहे, म्हणजे कशी असते म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला फिलिंग मिळू शकते. तर असं समजायचं की एकदम फायनल परीक्षा चालू, एकदम सिरियस, मध्ये फोन उचलायचा नाही, मध्ये इंटरनेट कट करायचं नाही, बॅक यायचं नाही. म्हणजे असं समजा की तुमचा पेपर संपला, तसं जर केलं तसा तुमचा पेपर संपला. आणि जर याच्यामध्ये चिटिंग करण्याचा प्रयत्न केला तर मंडळ जबाबदार नाही, तुमचं पाप तुमच्यासोबत. आता असतात काही एकदम टॅलेंटेड ज्यांना लोकांना दाखवायचं असतं. लोकांना दाखवायसाठी ही टेस्ट नाही, ही टेस्ट आहे तुम्हालाच चेक करायसाठी स्वतः. लोकांना दाखवायसाठी ही टेस्ट बिलकुलच नाही. कारण माझ्या लक्षात येते चिटिंग कोणी गेली, मी त्याला डायरेक्ट ब्लॅकलिस्टमध्ये टाकून यावेळेस नावच डायरेक्ट पब्लिश करून टाकतो की कोण विनाकारण केलं, फालतूपणा केला, मी दाखवूनच देईल. ठीक आहे, आता तुमची जबाबदारी आहे की सर्वांना काय करायचा, हा व्हिडिओ काय करायचा, शेअर करायचा, जेणेकरून सर्व मॅक्झिमम त्या टेस्टमध्ये अलाउ झाले पाहिजे की मॅक्झिमम टेस्ट त्यांनी देऊ शकले पाहिजे. ठीक आहे, ही काय आपली तुमची जबाबदारी, हे तुमची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी मी माझ्या पद्धतीने पार काढली. ठीक आहे, तर हे काय होतं, सेशन होतं आपलं कशाचं की नेमकी फ्रीमध्ये टेस्ट कशी होणार आहे, कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, ते सर्व डिटेल व्हिडिओमध्ये आपण शेअर केलं. ठीक आहे, तर इथे या सेशनला काय करतो, थांबवतो आणि नवीन असेल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्यायचं. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो, बाकीचं याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो. ब्रेक घेतो. धन्यवाद.